नमस्कार. वाचवणारी पुस्तके या व्हिडिओ मालिकेत मला प्रेरक वाटलेल्या काही पुस्तकांवरील माझे स्वतःचे चिंतन मी प्रस्तुत करणार आहे. यात एकाच विषयावरील एकाहून अधिक पुस्तकांचा देखील परामर्श घेतला गेला आहे. आज मी एकांत, ज्याला इंग्रजीमध्ये सॉलिट्यूड म्हणतात, त्यावरील हेनरी डेव्हिड thoreau या तत्त्वचिंतकाच्या वॉल्डन या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मुख्यत्वाने आणि या विषयांचे चांगले संदर्भ ठरावेत अशा मे सार्टन आणि रायनर मारिया रिल्के यांच्या लेखनावर माझे विचार व्यक्त करेन. एकांत हा नेहमीच संमिश्र दृष्टिकोनातून पाहिला गेला आहे. एकांत ही सकारात्मक आणि नकारात्मक अर्थाने सुद्धा स्पष्ट केली जाणारी संकल्पना असल्याने तिच्या आध्यात्मिक विकासासाठी असलेल्या जवळीकतेबरोबरच तिचे सामाजिक किंवा समाजविरोधी स्वरूप अनेक वेळा चर्चिले गेले आहे. बहुतांशी एकांत जवळ करणाऱ्याच्या बाबतीत संशय आणि सहानुभूती या दोन प्रतिक्रिया समाजात आढळतात. एकांताची स्वेच्छेने निवड, पर्यायी निवड, काही कारणांनी लादला गेलेला एकांत याची अनेक उदाहरणे जागतिक इतिहासात आढळतात. एकंदर मानव जातीलाच एकांताचे गूढ कुतूहल वाटत आले आहे. या कुतूहलापोटी रचल्या गेलेल्या अनेक कथांची प्रतिबिंबे जागतिक साहित्यात जागोजागी आढळतात. जग नुकतेच कोरोनाच्या वावटळीतून सावरीत असताना आणि लादलेल्या एकांताचे नानाविध अनुभव घेतल्यानंतर जाणता अजाणता प्रत्येकजण एकांत सुसह्य करण्याचा विचार करू लागलेला आहे असे म्हणायला कोणाचेच दुमत नसावे. मानवी जगताच्या कोलाहलापासून दूर स्वस्थता मिळवण्यासाठी एकांताची सोबत हे आधुनिक जगाचे एक जाणवणारे वैशिष्ट्य म्हणता येईल. व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर, अर्ध्या मिटल्या नैनी बघते स्वप्ने अतिसुंदर. ही कवीची भावना आधुनिक माणसाची प्रातिनिधिक भावना आहे. आधुनिक जगताचे एक लक्षण म्हणवला जाणारा एकांत हा या जगताने निर्माण केलेल्या वैयक्तिक सामाजिक गोंधळावरचा तोडगा ठरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मानसिक विकार आणि समाजविरोधी विचारप्रवाहांना जन्म देणारी निवड म्हणूनही याकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. एकांत, सॉलिट्यूड आणि एकटेपणा, लोनलीनेस या बऱ्याचदा एकाच अर्थाने घेतल्या जाणाऱ्या संकल्पना वेगळ्या आहेत. स्वेच्छेने स्वीकारलेली आणि बाह्य परिस्थितीने निर्माण केलेली अवस्था असे सोयीसाठी आपण त्यांना म्हणू शकतो. स्वेच्छेने स्वीकारता येणारा एकांत आज अगदी दुर्मिळ झालेला आहे. नागरीकरण आणि भौतिक समृद्धी यांनी नव्या पण काहीशा नकारात्मक एकांताचे पर्याय निर्माण केलेतही मात्र निसर्गाशी तादात्म्य पाहू शकेल, अस्तिकाच्या बाबतीतला परमात्म्याशी जोडू शकणारा एकांत आता अशक्यप्राय वाटू शकणार आहे. डिजिटल युगात एकांत अनेकार्थी रूपात समोर येत आहे. पूर्वी कधीही नव्हता इतका एकटेपणा आणि आभासिक सामाजिकता या परस्पर विरोधी गोष्टी आज एकाच वेळी अस्तित्वात आहेत. कोरोनासारख्या विलगीकरण हा उपाय असणाऱ्या साथीच्या आजारात इतर वेळी स्वतःला बाह्य जगतापासून अलिप्त करून घेण्याच्या नैसर्गिक इच्छेचे मानसशास्त्रीय आकलन महत्त्वाचे बनलेले आहे. स्वेच्छेने स्वीकारलेल्या एकांतवासातील अनुभव कथन करणारे अमेरिकन विचारवंत लेखक हेनरी डेव्हिड thoreau याचे वॉल्डन हे आत्मचरित्रपर पुस्तक, त्याचबरोबर रायनर मारिया रिल्के, मे सार्टन अशा प्रथित यश लेखकांचे या विषयावरील लेखन सर्वश्रुत आहे. वॉल्डन या अनेक भाषात अनुवादित झालेल्या पुस्तकाचा दुर्गा भागवत यांनी वॉल्डनकाठी विचारविहार या नावाने मराठीत केलेला अनुवादही प्रसिद्ध आहे. 1854 प्रकाशित झालेल्या थोरोच्या वॉल्डन या पुस्तकाने आजवर अनेक पिढ्यांना खुणावले आहे, प्रेरित केले आहे. हा एका बाजूने आपुलाची आपल्याशी चाललेला निर्मळ खुला संवाद आहे. पुढे या पुस्तकाला अतिशायितावादाची म्हणजे ट्रान्सडेंटॅलिझमची प्रातिनिधिक कृती असे म्हटले गेले असले तरी तसा कोणताही अभिनिवेश, खुला वा छुपा जाहीरनामा सामान्य वाचकाला यात आढळत नाही. अतिशायितावाद म्हणजे अशी आध्यात्मिकता जी भौतिक जग आणि त्यात आवश्यक असणारा बुद्धिप्रामाण्यवाद यांच्या पल्याडचा प्रांत. याच्या पुरस्कर्त्यांचा असा विश्वास आहे की मनुष्य हा मूलतः चांगला प्राणी आहे, परंतु समाज नावाच्या दृश्यादृष्ट गोष्टीमुळे तो भ्रष्ट झाला आहे. या समाजाच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळविणे आणि स्वावलंबन
यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. या संकल्पनेला पूरक असणारी तत्त्वे भगवद्गीतेतून घेतलेली आहेत. मानवी मनाची निसर्गाशी होऊ शकणारी तादात्म्य आत्मोन्नतीसाठी तसेच मानवी समाजाच्या शांततामय जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हेच सप्रात्यक्षिक दाखवून देण्याचा थोरोचा मनोदय आपल्याला या त्याच्या पुस्तकात जागोजागी जाणवतो. थोरोने हेतुपुरस्सर घर सोडून 2 वर्षे 2 महिने आणि 2 दिवस वॉल्डनच्या तळ्याकाठी राहून काढले. हे असे करण्याचे कारण तो अगोदर स्पष्ट करतो. तो म्हणतो, मी जंगलात राहायला गेलो कारण मला माझ्या इच्छेस अनुसरून जगायचे होते. जगायला ज्या अगदी निकडीच्या गोष्टी लागतात त्यांच्यासोबत राहायचे होते. हे असे करताना मी यातून काही शिकतोय की नाही हे आजमावायचे होते. आयुष्याच्या शेवटी मला ही खंत वाटू नये की जगण्याचा खरा शोध मला घेता आला नाही. मी इतकी वर्षे जगूनसुद्धा जगलो नाही. निसर्ग, आध्यात्मिकता, स्वावलंबन आणि साधे जीवन या सर्व थोरोच्या लेखनाच्या तसेच जीवनाच्या मध्यवर्ती कल्पना होत. थोरोने या मुक्कामात स्वतःच्या हाताने आपले घर बांधले, स्वतःची गरज भागेल एवढी शेती केली, स्वतःच्या हातांनी अन्न शिजून खाल्ले. पण केवळ राहण्या खाण्यासाठी तो निसर्गाच्या सानिध्यात गेला नव्हता. त्याला लौकिक जगाचे कसलेही बंधन पळावायचे नव्हते. असे मुक्त जीवन तो रसरसून जगला. तहान भूक शमवण्यासाठी रानातली फळे, झऱ्याचे पाणी होते. वाटेल तेव्हा डोंगरवाटा तुडवाव्या, झाडांच्या शीतल छायेत बसून होमरची महाकाव्ये आणि गीतेचे रसपान करावे. दुपारी पोहत पोहत तळे पार करावे. उन्हे कलायला लागल्यावर आपल्याच शेतावरचे काही भाजून उकडून खावे आणि रात्री आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत चिंतन करीत पडावे. सवडीने रानटी पशुपक्ष्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण करावे, त्यांच्याकडून काही शिकावे. ऋतुपालटाबरोबर बदलणारी सृष्टीची विविधता पाहावी हा त्याचा मोकळा ढाकळा दिनक्रम. लोकांच्या जगाशीही त्याने आपल्या जीवनाचा धागा जोडून ठेवला. कधीमधी शेजारच्या गावातून फेरफटका मारून तर कधी अनाहूतपणे त्याच्या तळ्याकाठच्या घरी येणाऱ्या लोकांचा पाहुणचार करून. पण हे सारं मनाजोगं करताना त्याने अगदी जिप्सी लोकांसारखीच कशातही आसक्ती ठेवली नाही. या मुक्कामात त्याने मानवी जीवनाबद्दल सांगोपांग मनन केले आहे. त्या मननातूनच वॉल्डनसारखी मानव समाजाला पुढची अनेक वर्षे उपयुक्त ठरेल अशी साहित्यकृती निर्माण झालेली आहे. या मुक्कामात त्याने भगवद्गीतेतल्या तत्त्वज्ञानाचा वारंवार प्रत्यय घेऊन पाहिला. एके ठिकाणी तो म्हणतो, सकाळी मी माझ्या बुद्धीला गीतेतल्या विलक्षण आणि वैश्विक तत्त्वज्ञानाने स्नान घाली. तिच्या तुलनेत आपले आधुनिक जग आणि त्याचे वाङ्मय म्हणजे अगदी उगाचा क्षुल्लक खटाटोप वाटावा. थोरोने एकांताला मित्र मानले. त्याच्या लेखी इतरांना चर्चमध्ये जाणे आणि प्रार्थनांचे जेवढे मोल तेवढे या एकांताला. या एकांतमय जंगलाकडे पुन्हा पुन्हा जाणे म्हणजे त्याच्याकरता घरच्या ओढीने परत घराकडे जाण्यासारखे. तो म्हणतो, या अशा एकांतमय ठिकाणी मला नेहमीच काही भव्य, गंभीर, शाश्वत, प्रेरक असं गवसत आलं आहे. हा एकांत माझ्यासोबत चालणारा अदृश्य मित्रच जणू, जो निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि ज्याची विवेकबुद्धी जागी आहे, त्याला कशाचाही अतिशोक स्पर्शूच शकणार नाही. अशा काळात लौकिक अर्थाने काही उल्लेखनीय नाही झाले तरी मनाची व्यापकता वाढते, उदारता वाढते. हा एकांत प्रतिभावंताला पचविणे खूप कठीण असावे. त्याला व्यक्त व्हावे लागते, फुटावे लागते, अंकुरावे लागते. वेद आणि प्राचीन महाकाव्यांचे जन्म जंगलात राहणाऱ्या ऋषींकडूनच झाले हे यामागचे कारण तरी नसावे. हा स्वेच्छेने स्वीकारलेला एकांत पचविणे अवघडच. पण जेव्हा आपण या एकांतावर मात करण्याचा प्रयत्न सोडून देतो, साऱ्या निसर्गात भरून राहिलेल्या एकांताला आपल्या स्वतःत भिनवतो, तेव्हाच कदाचित आत्मानंदाच्या लहरीवर आपण तरंगत राहत असू. वॉल्डनच्या वास्तव्यात थोरोला हे गवसले असावे. सॉलिट्यूड या प्रकरणात एके ठिकाणी त्याच्या शब्दांनी ही अवस्था व्यक्त करताना उत्कट काव्यात्मकतेची पातळी गाठली आहे. तो म्हणतो, आजची संध्याकाळ खूपच स्वादिष्ट वाटते. साऱ्या देहाच्या एकाच इंद्रियात रूपांतर झाले जणू आणि त्याच्या रंध्रारंध्रातून आनंद शोषला जातोय. निसर्गाचाच एक एकात्म घटक असल्यासारखा त्याच्याकडे जाणे येण्याचे खूपच वेगळे स्वातंत्र्य मी उपभोगतो आहे. त्याला वाटते निसर्गातले सारे काही आपल्यासाठी अनुकूल झाले आहे. तळ्याचे घोटणे, पाखरांची किलबिल, साऱ्या छोट्या मोठ्या घटकांचे स्वच्छंद वावरणे त्या एकांताचाच भाग आहेत. या साऱ्या हालचालींमुळे त्याच्या एकांतात काही तरंग उठतात, पण तो एकांत विस्कळीत होत नाही. पूर्वायुष्यात थोरोला वारंवार निराशेचे झटके येत. या अशा निराशामय जीवनाला आत्मानंदाची मधली सुट्टी देण्यासाठी जाणून बुजून स्वीकारलेल्या एकांताच्या रूपाने त्याला खूप चांगला पर्याय मिळाला.
मानसिक व्याधींच्या रोगनिदान आणि उपचारांचे स्वरूप अगदी प्राथमिक अवस्थेत असण्याच्या काळात लोकजीवनापासून दूर निसर्गात वेळ घालवण्यात त्याने स्वतःच्या निराशेवर जालीम उपचार केले. त्याला समजले की असा एकांत हा आपल्या भानावर येण्याचा, जागृतीचा परिणाम आहे. व्यक्ती आणि स्व, व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि समाज यांच्यामधल्या एकांताला सांधणे हे नागरी जीवनाचे साध्य असेलही, परंतु मनुष्य प्राण्याचा अंत आणि आरंभ एकांत रूपातच असतो हे कसे विसरून चालणार. थोरोच्या वॉल्डनच्या खालोखाल मे सार्टन या अमेरिकन लेखिकेचे जर्नल ऑफ सॉलिट्यूड हे 1973 साली प्रसिद्ध झालेले पुस्तकसुद्धा एकांताच्या विविध अंगारूपांचे दर्शन घडविते. एकटेपणा हे स्वचे दारिद्र्य आणि एकांत ही त्याची श्रीमंती हे तिचे उद्गार महावाक्य म्हणावे इतके मोलाचे आहेत. थोरोला अभिप्रेत असणाऱ्या किंवा त्याने अनुभवलेल्या एकांताचा शोध घेता येऊ शकतो का? सार्टनने याचे असे उत्तर दिले आहे की आपल्या अटळ नियतीप्रमाणेच अशा एकांताची निवड करता येऊ शकत नाही. पाहावे किंवा जाणावे आपणास आपण असे करण्याचे धाडस असेल, आपल्या नियतीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करीत असू, तर असा एकांत आपल्याही शोधात असल्याचे आपल्याला जाणवेल. मानसशास्त्राच्या दृष्टीने आपणा सर्वांना काही काळासाठी एकांत आवश्यक असतोच. स्वभावानुसार त्याची मात्रा बदलते इतकेच. निवडलेला एकांत अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरतो. स्वतःचा शोध घेण्यासाठी, स्वतःची ओळख चांगली होण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो. आपल्या स्वशी मैत्री करणे आणि आत्मश्लाघेपासून वाचणे यातून शक्य होते. आपला स्वतःचा असा दृष्टिकोन निश्चित करण्यास मदत होते. जीवनातील नानारूपी आव्हानांना नव्याने तोंड द्यायला अशा निर्भेळ एकांतानंतर आपण सिद्ध होतो. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या स्वतःकडे घेता येतो. बाह्य जगतातल्या अपेक्षांची आपण स्वतःला शिकार होणे थांबवू शकतो. शरीर आणि मनाचे पुनर्भरण होते. रायनर मारिया रिल्के सुपीक एकांताची ओळख त्याच्या लेटर्स टू अ यंग पोएट मधून करून देतो. काहीतरी उगवण्याची क्षमता असलेला हा एकांत त्याच्या मते लहानपणात सर्वांनाच शक्य असतो. शारीरिक लहानपणानंतर प्रयत्नपूर्वक साध्य केलेले आत्मिक लहानगेपण या पोषक एकांतातून सर्जनक्षमता, आत्मप्रतिष्ठा आणि निरामय मानवी संबंधांची निर्मिती करू शकते. तुकोबांच्या लहानपण देगा देवा मधल्या लहानपणाचा आणखी एक सूक्ष्म पदर आता आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.